हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ आले नाही, त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांची माफी मागतो. आणि ते का आले नाही ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ. आणि आज आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे आज मंगळवार असल्यामुळे हनुमान चालीसा पठण होतं. आणि श्रीजीन पण हनुमान चालीसा पठण करायचा पूर्ण प्रयत्न करत होता. त्या सर्व मुलांकडे बघून तो पण काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काही येत नाही, तसं काही कळत नाही, पण कॉपी करतो, सेम कॉपी करण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि 2-3 दिवस झाले ब्लॉग आला नाही. त्याचं कारण असं आहे की श्रीजीतचं जे शेड्यूल होतं, रोज ज्या वेळेवर झोपायचं आणि उठायचं ते वेळ त्याने पूर्णपणे चेंज केलेली आहे. आणि ते मला खूपच भारी गेलं, खूप त्रासदायक गेलं. कारण त्यांचं शेड्यूल बघितलं तर आपलं पण थोडं चेंज होतेच. आणि त्याचे खाण्यापिण्याचे टायमिंग पण पूर्णपणे चेंज झाले होते. आणि मलाच कळत नव्हतं की मी काय करू आणि काय नाही. पण थोडं रुटीनवर आणलं आणि दुसरे टायमिंग सुरू केले आता. तर त्या टायमिंगला बघू कसा सपोर्ट करते तर श्रीजीत. त्यामुळे खूप 2-3 दिवस चिडचिड झाली होती आणि त्यामुळेच ब्लॉग पण आले नाही. आणि बरेच लेडीजचे कमेंट पण आले होते की ताई काय झालं, का बरं ब्लॉग येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मुलांनी चिडचिड केलं तर आपली पण चिडचिड होते. त्यामुळे काही कशात लक्ष नव्हतं लागत, त्यामुळेच ब्लॉग पण केले नाही. आणि मला माझी एवढी काळजी आहे हे बघून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि श्रीजीतचं सुरू आहे ते हनुमान चालीसा पठण करणं. तर चला, तर तुम्ही पण हनुमान चालीसा ऐका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.